ठाकरे दिल से एकत्र येणार। राऊतांनी दिले युतीचे संकेत। युतीसाठी ठाकरेंवर जनतेचं प्रेशर। 7 प्रतिसाद नाट्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू होऊन जवळपास 2 महिने होत आले। दरम्यान परदेश दौरे झाले, कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश गेले। आता पुन्हा चर्चा नव्यानं सुरू झाली आहे आणि त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य। महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। या वक्तव्याचा आधार घेत संजय राऊतांनी थेट मनसे सोबतच्या युतीचे स्पष्ट संकेतच दिलेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली, तर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना प्रतिसाद दिला। मात्र दोन्ही ठाकरे परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे युतीच्या चर्चा बारगळल्या। आता दोन्ही ठाकरे मुंबईत आहेत। ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र हा ब्रँड संपणार नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। त्यामुळे पुन्हा मनसे शिवसेना युतीच्या चर्चा रंगल्या आहेत। मात्र ही युती नेमकी कधी होणार याचं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय। येईल ना, पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे 2 ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। मात्र आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा कधी झाल्या ते देखील पाहूयात। 2012 मध्ये कौटुंबिक संबंध सुधारल्यानं एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, तर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी भाजप विरोधात भूमिका घेतल्यानं युतीच्या चर्चा झाल्या। 2022 मध्ये शिवसेना फुटीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांनी आवाहन केलं, तर 2024 मध्ये विधान परिषदेतल्या पराभवानंतर एकत्र येण्याची चर्चा झाली। आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या वारंवार चर्चा झाल्या, मात्र ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत। आता विधानसभेला मोठा दणका बसल्यामुळेच शेवटी ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी एकत्र येणं हाच दोन्ही बंधूंसमोर पर्याय आहे। आता ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी एकत्र येणार की पुन्हा एकदा एकला चलोचा नारा देणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।